नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी रिव्हिजन म्हणून कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत, फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात हे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. हे सर्व प्रश्न अगोदर आपले झालेले आहेत, आज फक्त रिव्हिजन करून घेणार म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न सर्व IMPS सर आहेत. ज्याला उत्तर येत असेल त्यांनी लगेचच्या लगे कमेंट करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न पहिला आहे, भारताचे पहिले डेटा सेंटर अंतराळात केव्हा सुरू होणार आहे? तर 2026च्या अखेरीस. केव्हा? 2026च्या अखेरीस बघा भारताचे पहिले डेटा सेंटर अंतराळात हे सुरू होणार आहे. दुसरा प्रश्न आहे, आर्टेमिस 2 ही मानवी चंद्रयान मोहीम कोणती संस्था प्रक्षेपित करणार आहे? तर नासा. अमेरिकेची अंतराळ संस्था आहे नासा. तर ही आर्टेमिस 2 ही मानवी चंद्रयान मोहीम प्रक्षेपित करणार आहे. नासाचे सध्याचे प्रशासक कोण आहेत? तर जेरेड इसॅकमन. कितवे आहेत? 15वे आहेत. लक्षात ठेवायचे. 15वे प्रशासक कोण आहेत नासाचे? जेरेड इसॅकमन. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न आहे, प्रथमच कोणत्या राज्यामध्ये रायझिंग डे परेड आयोजित करण्यात आली? तर आसाम. पर्याय ब, आसाम राज्यामध्ये रायझिंग डे परेड ही आयोजित करण्यात आली. पुढील प्रश्न आहे, देशातील पहिली पूर्णतः ऑटोमॅटिक पार्किंग ही कोठे सुरू करण्यात आली? तर नामपल्ली हैदराबाद. नामपल्ली हैदराबाद या ठिकाणी देशातील पहिली पूर्णतः ऑटोमॅटिक पार्किंग ही सुरू करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्यामध्ये सरकारने विवाह नोंदणीसाठी पालकांची संमती ही अनिवार्य केलेली आहे? तर गुजरात राज्य सरकारने आता विवाहासाठी बघा पालकांची संमती ही अनिवार्य केलेली आहे. पुढील प्रश्न आहे, जागतिक विचार दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 22 फेब्रुवारीला जागतिक विचार दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, एकनाथ शिंदे यांच्याकडे जी काही खाती आहेत बघा, तर ती खात्याची जबाबदारी आता त्यांनी कोणावर सोपवण्यात आलेली आहे? तर पर्याय ड, वरीलपैकी सर्व. उदय सामंत, दादा भुसे आणि शंभूराज देसाई या तिघांकडे देखील बघा त्यांच्याकडे असलेली जी खाती होती बघा, तर ती खात्याची जबाबदारी आता सोपवण्यात आलेली आहे. आता कोणाकडे कोणतं खातं आहे ते या ठिकाणी कव्हर करून घेऊया. नगर विकास विभाग हा खाता जो आहे बघा, तर तो कोणाकडे असणार आहे? उदय सामंत यांच्याकडे असणार आहे. गृहनिर्माण विभाग हे शंभूराज देसाई यांच्याकडे असणार आहे. आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हा देखील दादा भुसे यांच्याकडे असणार आहे. अशी 3 महत्त्वाची खाती जी एकनाथ शिंदे यांच्याकडे होती, तर ती 3 खाती आता या तिघांकडे त्यांनी सोपवलेली आहे. पुढील प्रश्न आहे, 2026 मध्ये अमरावती विद्यापीठाकडून कोणास D.Litt पदवी प्रदान करण्यात आली? तर भूषण गवई हे भारताचे मुख्य सरन्यायाधीश आहेत बघा माजी. तर यांच्या आई डॉक्टर कमलताई गवई यांना बघा अमरावती विद्यापीठाकडून D.Litt पदवी ही प्रदान करण्यात आलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अमरावती विद्यापीठ संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आहे त्याचं नाव पूर्ण. पुढील प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे सी राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणी केले? तर द्रौपदी मुर्मू यांनी बघा नवी दिल्ली येथे सी राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे. कोठे? नवी दिल्लीमध्ये. तर राष्ट्रपती भवन. लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रपती भवनामध्ये सी राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ते द्रौपदी मुर्मू यांनी केलेले आहे. यांच्यावर एक प्रश्न विचारला जातो तो असा की भारताचे एकमेव गव्हर्नर जनरल कोण? तर ते होते बघा सी राजगोपालाचारी. त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? तर त्याचं उत्तर देखील असणार आहे सी राजगोपालाचारी. जर एकत्र आपण पाहिलं तर स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर सी राजगोपालाचारी. पुढील प्रश्न आहे, नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेले देशातील सर्वात वेगवान मेट्रो सेवा कोणती आहे? तर पर्याय ब, मेरठ मेट्रो. मेरठ मेट्रो ही बघा नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेली देशातील सर्वात वेगवान मेट्रो आहे. अंतर किती आहे? 23 किलोमीटर अंतर आहे. एकूण स्थानके किती असणार आहेत? 13 स्थानके असणार आहेत. नेदरलँड देशाचे पहिले समलैंगिक पंतप्रधान कोण बनले आहे? तर पर्याय ब, रॉब जेटन. रॉब जेटन हे बघा नेदरलँड देशाचे पहिले समलैंगिक पंतप्रधान बनलेले आहेत. डच राजे विल्यम अलेक्झांडर यांनी या पदाची त्यांना शपथ दिलेली आहे. हे जे काही रॉब जेटन आहेत बघा, तर ते 3 पक्षाच्या युती सरकारचे नेतृत्व करत आहेत. लक्षात ठेवायचं आहे.
महिला आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 या स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर याचं विजेतेपद हे आपल्या भारताने पटकावलेलं आहे. भारताने. उपविजेता कोण ठरलेला आहे? तर बांगलादेश हा उपविजेता ठरलेला आहे. लोकप्रिय रियालिटी शो द 50चा पहिला विजेता कोण ठरलेला आहे? तर महाराष्ट्राचा शिव ठाकरे हा द 50चा पहिला विजेता ठरलेला आहे. मिझोरम व अरुणाचल प्रदेशचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 20 फेब्रुवारीला मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. मिझोरम हे भारताचे कितवे राज्य आहे? तर मिझोरम हे भारताचे 23वे राज्य आहे आणि अरुणाचल प्रदेश हे भारताचे 24वे राज्य आहे. चर्चेत असणारा जम्मू अँड काश्मीरमधील बागलिहार जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर तो बघा चिनाब नदीवर आहे. चिनाब नदीवर. मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या कार्यकारी उपाध्यक्ष व CEO कोण बनल्या आहेत? तर आशा शर्मा ह्या बघा मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या कार्यकारी उपाध्यक्ष व CEO बनलेल्या आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. इंडिया AI इम्पॅक्ट समिटमधील सर्वात तरुण मुख्य वक्ता कोण ठरलेला आहे? तर रणवीर सिंग सचदेवा हा इंडिया AI इम्पॅक्ट समिटमधील सर्वात तरुण मुख्य वक्ता ठरलेला आहे. पुढील प्रश्न आहे, 16वा वज्रप्रहार युद्ध सराव 2026 कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर हा बघा भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान 16वा वज्रप्रहार युद्ध सराव 2026 हा आयोजित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत? तर 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बघा राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. नीती आयोगाच्या CEO पदाचा अतिरिक्त कार्यभार हा कोणावर सोपवण्यात आलेला आहे? तर निधी छिब्बर यांच्यावर बघा नीती आयोगाचा CEO पदाचा अतिरिक्त कार्यभार हा त्यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे. कारण काय? तर BVR सुब्रमण्यम हे बघा निवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या जागेवर आता निधी छिब्बर हे अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. कशाचा? तर नीती आयोगाच्या CEO पदाचा. ऑस्ट्रेलियन प्रदेशामध्ये H5N1 इन्फ्लुएन्झाची लागण झालेली पहिली पक्षी प्रजाती कोण? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर जेंटू पेंग्विन ही ऑस्ट्रेलियन प्रदेशात आढळणारी एक पक्षी प्रजाती आहे बघा, जिला बघा H5N1 इन्फ्लुएन्झाची लागण झालेली आहे. पुढील प्रश्न आहे, केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 24 फेब्रुवारीला केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, महाराष्ट्राचे सध्याचे उत्पादन शुल्क मंत्री कोण आहेत? पुढील प्रश्न आहे, अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेटसमन या पुस्तकाचे प्रकाशक कोण आहेत? प्रकाशक विचारलेला आहे. तर विजय गोयल हे अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेटसमन या पुस्तकाचे प्रकाशक आहेत. केरळ राज्याच्या कोणत्या नावाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी ही प्राप्त झालेली आहे? तर केरळम या नावाच्या प्रस्तावाला बघा केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. कोणत्या राज्याच्या? तर केरळ राज्याच्या. सुपोषित ग्रामपंचायत अभियानांतर्गत कोणत्या राज्याने पहिला क्रमांक पटकावलेला आहे? तर आपल्या महाराष्ट्राने बघा सुपोषित ग्रामपंचायत अभियानांतर्गत पहिला क्रमांक पटकावलेला आहे. विंग्स इंडिया 2026 मध्ये बेस्ट एअरपोर्ट हा बहुमान कोणास प्राप्त झाला? तर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळास बघा विंग्स इंडिया 2026 मध्ये बेस्ट एअरपोर्ट हा बहुमान प्राप्त झालेला आहे. इस्रायल देशाचा स्पीकर ऑफ द क्नेसेट हा जो काही पुरस्कार आहे तर तो कोणास प्रदान करण्यात आला? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायल देशाच्या संसदेचा सर्वोच्च पुरस्कार स्पीकर ऑफ द क्नेसेट हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. चौथे विश्व मराठी संमेलन 2026 कुठे आयोजित करण्यात आले? तर याचं उत्तर असणारे पर्याय ब, नाशिक या ठिकाणी चौथे विश्व मराठी संमेलन 2026 हे आयोजित करण्यात आलेले आहे. नुकतंच निधन झालेल्या मुकुल रॉय हे कोणत्या पक्षाचे संस्थापक सदस्य होते? तर तृणमूल काँग्रेस या पक्षाचे संस्थापक सदस्य होते मुकुल रॉय, ज्यांचं निधन झालेलं आहे. तृणमूल काँग्रेस हा पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा पक्ष, याच पक्षाची त्या ठिकाणी सत्ता आहे. जागतिक मुद्रण दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 24 फेब्रुवारीला. केव्हा? 24 फेब्रुवारीला बघा जागतिक मुद्रण दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा
2026 याचं आयोजन कोठे करण्यात आलं? तर शेगाव, बुलढाणा या ठिकाणी बघा राष्ट्रीय आयुष मेळावा 2026 याचं आयोजन करण्यात आलं होतं. ICC T20 वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा पहिला कर्णधार कोण ठरलेला आहे? तर हॅरी ब्रूक हा बघा ICC T20 वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा पहिला कर्णधार ठरलेला आहे. एक प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे. ICC T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक बनवण्याचा रेकॉर्ड आता कोणाच्या नावावर झालेला आहे? तर फिन ॲलन. नाव लक्षात ठेवायचं आहे. न्यूझीलंडचा खेळाडू आहे बघा फिन ॲलन. तर याच्या नावावर आता बघा T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा रेकॉर्ड हा त्याच्या नावावर झालेला आहे. किती चेंडूमध्ये त्याने शतक ठोकलेले आहे? तर फक्त 33 चेंडूमध्ये शतक ठोकत बघा T20 वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये सर्वात वेगवान शतक हे त्याच्या नावावर झालेलं आहे. जर आपण पाहिलं तर T20मध्ये सर्वात वेगवान शतक कोणाच्या नावावर आहे? तर 30 चेंडूमध्ये बघा क्रिस गेल यांनी शतक ठोकले होते आणि त्याच्या नावावर आहे T20 इतिहासातील सर्वात वेगवान शतक. हे ते आपण काय पाहिलं? तर T20 वर्ल्ड कपमधील पाहिलं. इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारे जगातील पहिले नेते कोण ठरलेले आहेत? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बघा इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारे जगातील पहिले नेते ठरलेले आहेत. आशिया पॅसिफिकमध्ये सर्वोत्कृष्ट डिपार्चर्स विमानतळाचा पुरस्कार कोणास प्राप्त झाला? तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास बघा आशिया पॅसिफिकमध्ये सर्वोत्कृष्ट डिपार्चर्सचा पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप्समध्ये श्रीकांत शिंदे हे कोणत्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत? तर इंडोनेशिया या शिष्टमंडळाचे नेतृत्व हे श्रीकांत शिंदे करणार. कशामध्ये? तर पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप्समध्ये. खालीलपैकी कोणत्या शहराचे नामकरण इंद्रप्रस्थ करण्याची मागणी ही सध्या जोर धरत आहे? तर दिल्ली या शहराचं नामकरण बघा इंद्रप्रस्थ करण्यात यावं अशी मागणी सध्या वेगवेगळ्या माध्यमातून केली जात आहे. भारतीय नौदलामध्ये दाखल होणाऱ्या INS अरिधमन या पाणबुडीची मारक क्षमता किती आहे? तर 3000 किलोमीटर एवढी बघा भारतीय नौदलात दाखल होणाऱ्या INS अरिधमन या पाणबुडीची मारक क्षमता असणार आहे. उस्ताद झाकीर हुसेन एक्सलन्स अवॉर्ड 2026 कोणास जाहीर झालेला आहे? तर उस्ताद अमजद अली खान यांना बघा 2026चा उस्ताद झाकीर हुसेन एक्सलन्स अवॉर्ड 2026 हा जाहीर झाला असून 2025चा पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना प्राप्त आहे. ई-बाईक दीदी योजना खालीलपैकी कोणते सरकार सुरू करणार आहे? तर दिल्ली सरकार हे बघा ई-बाईक दीदी योजना सुरू करणार आहे. ICC T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सर्वोच्च धावसंख्या ही कोणी केलेली आहे? तर आपल्या भारताने बघा केलेली आहे ICC T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सर्वोच्च धावसंख्या. पुढील प्रश्न आहे इस्रायल देशाच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण ठरलेले आहेत? तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बघा इस्रायल देशाच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत. केंद्र सरकारने कोणते पहिले सर्वसमावेशक दहशतवाद विरोधी धोरण जाहीर केले? तर प्रहार हे बघा पहिले सर्वसमावेशक दहशतवादी धोरण बघा आपल्या केंद्र सरकारने जाहीर केलेले आहे. पुढील प्रश्न आहे मराठी भाषा गौरव दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर मराठी भाषा गौरव दिवस हा बघा 27 फेब्रुवारीला साजरा करण्यात आला. 27 फेब्रुवारीला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर सुनेत्रा पवार यांची बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नुकतंच निवड करण्यात आलेली आहे. त्याचं कारण तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते परंतु त्यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी बघा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा आता सांभाळलेली आहे. पुढील प्रश्न आहे 7वा धर्म गार्डियन युद्ध सराव 2026 कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर भारत आणि जपान या दोन देशादरम्यान बघा 7वा धर्म गार्डियन युद्ध सराव 2026 हा आयोजित करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे भारतीय लष्कराने कोणत्या राज्यामध्ये ऑपरेशन हिमराहत सुरू केलेले आहे? तर सिक्कीम या राज्यामध्ये बघा ऑपरेशन हिमराहत हे आपल्या
भारतीय लष्कराने सुरू केलेले आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाविरुद्ध पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी ओपन वॉरची घोषणा केलेली आहे? तर अफगाणिस्तान या देशाविरुद्ध बघा पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी ओपन वॉरची घोषणा ही केलेली आहे. राज्य शासनातर्फे हिंद दी चादर या कार्यक्रमाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर खारघर नवी मुंबई या ठिकाणी बघा राज्य शासनातर्फे हिंद दी चादर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा जो काही कार्यक्रम होता बघा तर तो शीख लोकांशी संबंधित होता. शीख लक्षात ठेवायचा आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव खालीलपैकी कोणते बनले आहे? तर सौदला अहिल्यानगर. कदाचित आपल्याला सौंदना हा देखील पर्याय दिला जाईल, तर लक्षात ठेवायचा आहे सौंदला हा अहिल्यानगरमधील गाव आहे बघा, आणि हे आता महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव ठरलेले आहे. युनेस्को आशिया पॅसिफिक मेरिट पुरस्कार 2025 हा कोणास जाहीर झालेला आहे? तर पर्याय ब, आवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल. लक्षात ठेवायचं आहे, हे जे काही चर्च आहे बघा आवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल, तर हे वसईतील आहे. वसई. आता वसईमध्ये कोठे? तर पापडी. नाव लक्षात ठेवायचं आहे, पापडी या ठिकाणचं चर्च आहे आवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल. तर या वसईतील पापडी येथील आवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल या चर्चला युनेस्को आशिया पॅसिफिक मेरिट पुरस्कार 2025 हा जाहीर झालेला आहे. वसई हा जो काही तालुका आहे किंवा शहर आहे बघा तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये बघा. पालघर जिल्ह्यामधील पालघर हा महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा जिल्हा आहे. लक्षात ठेवायचा आहे, सर्वात तरुण किंवा सर्वात शेवटचा. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. बोत्सवानाहून आणले जाणारे 8 चित्ते कोणत्या उद्यानात ठेवण्यात आले? तर कुनो राष्ट्रीय उद्यान, जे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे बघा, आणि या कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये बोत्सवानाहून आणले जाणारे जे काही 8 चित्ते आहेत बघा तर ते ठेवण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातील पहिले नेट झिरो गाव खालीलपैकी कोणते ठरले आहे? तर बेलाग्राम भंडारा हे महाराष्ट्रातील पहिले नेट झिरो गाव ठरलेले आहे. नुकतंच राहवीर योजनेची घोषणा कोणत्या सरकारने केलेली आहे? तर दिल्ली या सरकारने बघा राहवीर योजनेची घोषणा ही केलेली आहे. RBIने त्याचे दुसरे नवीन उच्च डेटा सेंटर हे कोठे स्थापन केलेले आहे? तर याचं उत्तर असणार आहे बघा ओडिसा भुवनेश्वर या ठिकाणी RBIने त्याचे नवीन उच्च सुरक्षा डेटा सेंटर हे स्थापन केलेले आहे. शेवटचा प्रश्न आहे, भारतीय सैन्याने अग्निवर्षा 2026 हा सराव कोठे आयोजित केला होता? तर याचं उत्तर आहे बघा पोखरण राजस्थान. पर्याय ब, पोखरण राजस्थान या ठिकाणी भारतीय सैन्याने अग्निवर्षा 2026 हा सराव आयोजित करण्यात आला होता. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 21 ते 28 फेब्रुवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी आपण रिव्हिजन म्हणून कव्हर केलेले आहेत. उद्या आपण पूर्ण फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स पाहणार आहोत. तो देखील व्हिडिओ महत्त्वाचा आहे. हा देखील जो काही व्हिडिओ आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे तो देखील महत्त्वाचा होता. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. उद्या जेव्हा आपण पूर्ण फेब्रुवारीचे करंट अफेअर्स कव्हर करून घेऊया, त्यानंतर बघा त्याच्या दुसऱ्या दिवशी याचा पूर्ण महिन्याचा PDF आपल्याला प्राप्त होऊन जाईल टेलिग्रामवर. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. टेलिग्रामची लिंक दिल्यानंतर बघा टेलिग्राम जॉईन करायचं आहे. त्या ठिकाणी आपण महत्त्वाची माहिती आणि हे जे काही PDF असतात बघा तर ते त्या ठिकाणी अपलोड करत असतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.